फेऱ्यामधून नेमकं येत नाही का सर इकडे बघा. आमदार सचिन ते गणेश पूजा स्पेशल अगरबत्ती आहे पितांबरीची, अत्यंत सुगंध दरवळतो याचा. खास रियाचं तेल आहे. त्याच्यानंतर घी दिया म्हणून उत्पादन आहे अत्यंत, हे कुठेच मिळत नाही मार्केटमध्ये. हे आपण त्याच्याकडनं त्यांनी बनवून दिलेलं आपल्या खास गणपतीच्या आणि देवांच्या आणि सगळं साहित्याला उजळवण्यासाठी पावडर दिलेली आहे. जांभळी जोड आहे, धूप कांडी आहे, हा कापूर आहे भीमसेनी. हा भीमसेनी कोण देत नाही, साधे देतात. त्याच्यानंतर बुक्का लागतो, हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाल, त्याच्यानंतर सर्व उत्पादन आहे याच्यात. रांगोळी, जे जे पूजेला साहित्य लागतं ते सर्व याच्यात अंतर्भूत केलं आहे. अत्यंत दर्जेदार साहित्य आहे पितांबरी कंपनीचं. त्यामुळे लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आम्ही बनवले त्याची अजून मागणी झाली, पण आता आयत्या वेळी ते बनवणं शक्य नसल्यामुळे आम्ही आमचं जे 5,000 वाटपायचा कार्यक्रम होता तो आता आज पूर्ण करत आहोत. त्याची माहिती देण्याकरता म्हणून तुम्हाला खास पाचारण केलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती यंदा सुरू केलेला आहे. दरवर्षी आम्ही गणेशोत्सव मागीमध्ये मोठा साजरा करतो. त्यावेळेला सर्व कार्यकर्त्यांतर्फे अशी सूचना आली की यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण पूजा साहित्य किट देऊया. म्हणून मग इकडून बाजारातनं वगैरे एक अंदाज घेतला, तर त्यामुळे ते काय विशेष वाटलं नाही. मग सुदैवाने पितांबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उदबत्ती म्हणा, धूप, अशी पितळेची भांडी घासायची पावडरची उत्पादनं ऑलरेडी आहेत. आणि त्यांनी काहीतरी गणेश पूजा साहित्य किट एकदा काढले होतं, तर त्यांच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी किट हे असं बनवतात ते. त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला किट बनवून दिलं. आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार किट आहे. हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे. याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट, ब्रँडेड प्रोडक्ट आहे. तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे, भीमसेनी कापूर आहे, हे घी दिया आहे, कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा. हे घी दिया अत्यंत चांगलं उत्पादन, म्हणजे तुपाचे दिवे गणपतीला आपण लावतो. उदबत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा. त्याच्यानंतर एक पहिल्यांदा भांडी चमकवण्यासाठी, देव चमकवण्यासाठीची त्यांची स्पेशल पावडर आहे पितांबरी, ती दिलेली आहे. धूप आहे. मग बाकीची आपली पूजेचं साहित्य, गणपतीचं वस्त्र असेल, वाती असतील, जान्हवी जोड आहे, सुपाऱ्या आहेत, त्याच्यानंतर तेल आहे, हळद, कुंकू, चंदन पावडर, अष्टगंध, सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिली. कंपनी मोठी असल्यामुळे त्यांच्या नावाची त्यांना काळजी आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बॉक्स बनवलेला आहे. त्यांचंही नाव बाजारात चांगलं राहायला पाहिजे याची त्यांना जास्त जबाबदारी त्यांच्यावर. आणि म्हणून मग तो बॉक्स आम्ही पसंत केला. आणि तो आज आम्ही काय केलं, कार्यकर्ते कुठेही त्याचे बॅनर लावलेले बघितले नसेल तुम्ही, मोफत वाटप बिटप. आम्ही आमचे जेवढे कार्यकर्ते संपर्कातले ते प्रत्येकाला बोलावून त्यांना विचारून कमीत कमी 10, 20 ते 50, 100 असे त्यांनी नावं काढली आपापल्या आजूबाजूची. आणि प्रत्येकाने ते घरी जाऊन त्यांना वाटप केलं आणि त्यांचे सर्व फोन नंबर वगैरे प्रत्येकाचे लिहून घेतले. म्हणजे होम टू होम कॉन्टॅक्ट करून हे काम झालेलं आहे. कुठे त्याचं राजकीयकरण, वातावरण निर्मिती, बॅनरबाजी असा कुठलाही उपक्रम न करता असे सर्व 5,000 लोकांच्या घरात हा आमचा उपक्रम पोचतोय. आणि लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे. आधी मला भीती होती एवढं बुकिंग करून हे वाटलं नाही गेलं तर गडबड होईल, परंतु जसे जसे बॉक्स वाटायला सुरुवात झाली, साधारण किती बॉक्स आतापर्यंत वाटून झाले? आमचे जवळ 4,000च्या वर बॉक्स वाटून झाले. तर शेवटचा 1,000चा टप्पा आलाय. त्यामुळे तुम्हाला बोलावून त्याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या नंतर आधी बोलावलं नाही, कारण आम्हाला कुठे प्रसिद्धीची बाहेर बोर्ड बॅनर करायचा नव्हता. पण कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही पत्रकारांना बोलावून माहिती देतो. खूप चांगला प्रतिसाद मिळाला, लोक खुश आहेत. आणि आपल्या भागात विशेषतः ठाणे, मुंबई, कोकण याच्यात गणपतीचं खूप महात्म्य आहे. गणपतीचं सर्वच आराध्य देव आहे. कुठल्याही पूजा सुरुवातीला आपण गणपतीचीच वंदना करतो पूर्ण भारतामध्ये. परंतु विशेष करून कोकण, मुंबई, ठाणेमध्ये घराघरात हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे पूर्ण लोक ह्याच्यातच एंगेज असतात. आपल्याला माहिती असतं गणपती असले दुसरं काही काम होत नाहीत, कारण घरोघरी हाच माहोल असतो. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला, लाडका शब्द एकदम सध्या फेमस आहे, पण खरं लाडका शब्द बाप्पासाठी आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे.